आता जर आपण बघितलं तर थ्री फेज ऑइल कूलंट ट्रान्सफॉर्मर याला म्हणतात. थ्री फेज. आता हे जर इथं जर आपण बघितलं तुम्ही तर हा ऑइल टँक आहे, ज्याच्या आतमध्ये या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर बसवला जातो. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं हे ट्रान्सफॉर्मर वायडिंग आहे. हे काय ट्रान्सफॉर्मर वायडिंग आहे. आता जर तुम्ही या ट्रान्सफॉर्मरला तुम्ही थोडंसं वायडिंगला असं फिरवतोय, इथं या ठिकाणी इनपुट 415 आहे आणि आउटपुट या ठिकाणी 240 आहे. आता 415 जास्त 240 जास्त 415 जास्त इनपुटला आहे. हा इनपुटला जर तुम्ही एमएसबी मध्ये केला होता, तिथं जर तुम्ही बघितलं तर 11,000 व्होल्टचं रूपांतर 240 व्होल्ट मध्ये केलेलं आहे. इथं मात्र काय केलंय बघा, इथं इनपुट आपल्याला किती मिळालाय, इनपुट 240 मिळालाय, सॉरी आउटपुट 240 मिळालाय आणि इनपुट 415 दिलाय. मग हे कसं काय, हे कसं काय, तर या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मर स्टेप अपचा ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप डाऊनचा ट्रान्सफॉर्मर. म्हणजे करंट जास्त करण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करतो. करंट कमी करण्याचं काम नाही, करंट जास्त करण्याचं काम या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर करतो. जर आपण तुम्ही जर बघितलं या ट्रान्सफॉर्मरची बॉडी बघितली तर हा टँक आहे, याच्यामध्ये ऑइल असतं. याच्यामध्ये या ठिकाणी हे जे ट्रान्सफॉर्मरचं पूर्ण वायडिंग आहे याच्यामध्ये बुडवलं जातं. इथं जर बघितला तर इथे एक नोझल दिसतोय तुम्हाला, नोझल. आता हा नोझल काय आहे, तर जसं तुमच्या गाडीचं ऑइल चेंज करता तशा प्रकारे या ठिकाणी हा नोझल काढून तुम्ही याचं ऑइल आहे त्याचं ऑइल तुम्ही बदलू शकता. या ट्रान्सफॉर्मरच्या इथं या कोहरला इथं वरती बॉडी आहे. हे जर तुम्ही इथं काढलं तर इथून तुम्ही ऑइल, इथं होल आहे, इथून ऑइल तुम्ही टाकू शकता. इथून ऑइल टाकू शकता. ऑइल टाकलेलं ऑइल याच्यामध्ये जातं आणि परत हा टँक फुल होतो. आता हे ऑइल कशासाठी असतं, तर सगळ्यात जास्त म्हणजे ट्रान्सफॉर्मरला करंट दिल्यानंतर या ठिकाणी याच्यामध्ये हीट तयार होते, गरम होते, हीट तयार होते, गरम होतं. हे ऑइल कूलिंग करण्याचं काम या ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग कूलिंग करण्याचं काम हे ऑइल करतं. लक्षात आलं. मोठे तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितले, या ट्रान्सफॉर्मर मध्ये एक बॅरेल एवढं ऑइल असतं, एवढा खूप प्रमाणामध्ये. जर तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे सबस्टेशनला जर बघितले तर 10 बॅरेल बसवण्याचं काम या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर करतात. लक्षात आलं. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला 2 वाइंडिंग आहेत, एक प्रायमरी आणि दुसरं सेकंडरी. प्रायमरी स्टेज आणि सेकंडरी स्टेज. इथं जर तुम्ही बघितलं तर या ज्या पट्ट्या आहेत, या ज्या पट्ट्या आहेत, या पट्ट्या या यू आकाराच्या पट्ट्या आहेत. या पट्ट्यात यू आकाराच्या पट्ट्या आहेत. या पट्ट्या तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिसतात. पहिल्या नंबरचं प्रकरण ट्रान्सफॉर्मरचं पहिल्या नंबरचं पान काढा. ट्रान्सफॉर्मर इथं लिहिले तेच, ट्रान्सफॉर्मर लिहिले तेच काढा. तर त्याच्या खाली तुम्हाला पट्ट्या दिसतात बघा, पट्ट्या दिसतात. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे एल टाइप कोर, दुसरा आहे ई टाइप कोर आणि तिसरा आहे ते म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग आहे. या ठिकाणी ह्या ज्या पट्ट्या दिसतात तुम्हाला त्या ई टाइप आहेत, एल टाइप नाही, ई टाइप कोर आहे. एल टाइप ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. आता जे तुमच्या समोर आहे, तुमच्या पुढे आहे, या स्टेजला बघा, या ठिकाणी ई टाइप कोर या पट्ट्या आहेत. या कोरला हे वायडिंग आहे, हे वायडिंग तयार केलेलं आहे. हे या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज नाही, हा 3 फेज आहे. हा कुठला आहे, 3 फेज आहे, सिंगल फेज नाही. आता हे ट्रान्सफॉर्मर आहे 6 व्होल्ट पासून 12 व्होल्ट पासून पर्यंत, म्हणजे 6 व्होल्ट पासून या ठिकाणी 230 व्होल्ट पर्यंतचा जो करंट कॅपॅसिटी आहे तो कमी आणि जास्त करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला सिलेबसला आहे तो ट्रान्सफॉर्मर. लक्षात आलं. आता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 2 वायडिंग त्यांनी दिले आहेत, एक प्रायमरी आणि सेकंडरी. पुस्तकामध्ये बघा प्रायमरी आणि सेकंडरी. तेच तुम्हाला या ट्रान्सफॉर्मर बघायचं. प्रत्येकानं दोघांनी यायचं आणि या ट्रान्सफॉर्मर बघायचं, याला वायडिंग बघायचं, याचा फोटो काढायचा, जायचं. ठीक आहे.